दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा सध्या चर्चेचा विषय ठरलेत। एखाद्या वेगळ्या निकालामुळे नाही, तर त्यांच्या बंगल्यात सापडलेल्या घबाडामुळे। असं सांगितलं जातंय की 14 मार्च रोजी त्यांच्या घराला आग लागली होती। जेव्हा फायर ब्रिगेड आणि पोलिसांची टीम आग विझवायला पोहोचली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर पैशांचं घबाड सापडलं। पण आग लागली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा शहराबाहेर होते। त्यानंतर अजून एक बातमी अशी समोर येते की सुप्रीम कोर्टाच्या कॉलेज नियमने त्यांची बदली इलाहाबादच्या हायकोर्टात केली। मात्र सुप्रीम कोर्टाने ही बातमी फेटाळून लावत ती केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टानुसार कॉलेज नियमने अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाहीये। ज्यावेळी त्यांच्या बदलीबाबत बातम्या आल्या तेव्हा इलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनने याला तीव्र विरोध दर्शवला होता। जज के घर पे 15 करोड़ रुपया कैश मिल रहा है, उसको घर वापसी का इनाम दिया जा रहा है। क्या हाईकोर्ट इलाहाबाद हाईकोर्ट क्या डस्टबिन है, कचरा बिन है? करप्शन के खिलाफ हाईकोर्ट बार बिल्कुल स्ट्रांग फुटिंग पे खड़ा है। हम उसका स्वागत यहाँ नहीं होने देंगे। उनका ज्वाइनिंग अगर होती है, वी विल साइन डाई द हाईकोर्ट लॉयर्स विल एब्सटेन फ्रॉम वर्क। In the public space, if that is correct, it is indeed a very serious matter. The report suggests that the Supreme Court Collegium has taken cognizance of it, and if so, we should wait for what the Supreme Court Collegium finally decides about this matter. कोई भी संस्था और व्यवस्था अब सब पाक साफ नहीं है। कोर्ट और न्यायालय में भी 2-4-5% ऐसे जज हैं जिसके चलते आज भी हमारा संविधान जिंदा है, आज भी हमारी न्याय व्यवस्था जिंदा है। मिडिल क्लास कॉमन लोग, गरीब लोग अब के लिए न्याय प्रक्रिया बहुत महंगी हो चुकी है। आणखी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। सुप्रीम कोर्ट कारवाई करते याकडे सरकारचं लक्ष लागलंय। या प्रकरणावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचंही वक्तव्य समोर आलंय। कपिल सिब्बल म्हणाले की आता वेळ आली आहे की सुप्रीम कोर्ट कॉलेज नियमच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि अशा घटनांचा विचार करून न्यायाधीशांची निवड व्हावी। It's time for the Supreme Court to start looking at issues of how the appointment process should take place. That it should be more transparent, appointments should be more carefully done. There's another judge of the Allahabad High Court, as you know, against whom the collegium called him for an explanation, and he chose not to respond to their direction that he should apologize. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून मिळालेल्या कॅशच्या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला। काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी यावर राज्यसभेत चर्चा व्हावी यासाठी मागणीही केली। यानंतर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनीही या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले। ते म्हणाले की जर ही घटना कोणत्या राजकारण्याच्या आणि शासकीय अधिकाऱ्याच्या किंवा उद्योगपतीच्या घरी घडली असती तर ती व्यक्ती लगेच हिट लिस्टवर आली असती, पण न्यायाधीशाच्या बाबतीत ती तितक्याच तीव्रतेने समोर आलेली नाहीये। A bureaucrat, an industrialist immediately, and therefore systemic response which is transparent, accountable, effective, I am sure will be on the way. I will get in touch with leader of the house and leader of the opposition and find a mechanism for a structured discussion during course of the session subject to their. सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की सध्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली झालेलीच नाहीये। कॉलेज नियमकडून प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे। सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीकडूनही याबाबत मतं मागवली आहेत, पण यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे। त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच राज्यसभा सभापती धनखड या प्रकरणावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।